नमस्कार, मी प्रथमेश आणि मराठी योजना YouTube चॅनलमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काही महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचे हप्ते वितरण कधी होणार, जी-आर देखील अजून प्रसिद्ध झालेला नाहीये. तर बघा, महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, यांच्यासाठी अजून एक गोष्ट सांगतो, की लाडक्या बहिणींना असं देखील वाटत आहे, की जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर बघा, जुलै आणि ऑगस्ट जे हप्ते वितरण आहे ते एकत्र येणार नाहीये. तुम्हाला फक्त जुलै महिन्याचेच हप्ते वितरण येणार आहे. ते कधी येणार अजून देखील जी-आर प्रसिद्ध झालेला नाहीये. तर बघा, मंत्रिमंडळामध्ये लाडकी बहीण ई-के-वाय-सी सह लाडक्या बहिणींच्या हप्त्याबद्दल देखील अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आजचा शनिवार, आज आणि उद्या ह्या दोन्ही दिवसांमध्ये म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कोणताही निर्णय किंवा जी-आर देखील प्रसिद्ध होत नाही. ह्यामध्ये सुट्टी असते. तर लाडक्या बहिणींनो, अजून एक गोष्ट सांगतो, की तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत त्याचबरोबर 15 ऑगस्टच्या नंतर किंवा 15 ऑगस्टच्या आधी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण येण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना असं देखील वाटत आहे, रक्षाबंधन जवळ आलेले आहे. रक्षाबंधनच्या वेळेस लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र येतील, तर असं होणार नाहीये. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकच हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. ते फक्त जुलै महिन्याचेच आहेत. मंत्रिमंडळामध्ये अजून कोणतेही अपडेट नाहीये किंवा मंत्रिमंडळामध्ये कोणतीही बैठक झालेली नाहीये. महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत काही निधीची तरतूद केल्यामुळे लाडकी बहीण ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल आणि लाडकी बहीण जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. साधारणतः सोमवारी हप्ते वितरण कधी होऊ शकते किंवा जी-आर देखील प्रसिद्ध कधी होऊ शकतो. त्याचबरोबर हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट आणि लाडक्या बहिणीला अजून एक सांगतो, ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल उत्कंठा लागलेली आहे, तर ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल जेव्हा जुलै महिन्याचा जी-आर प्रसिद्ध होण्याची जी मंत्रिमंडळामध्ये बैठक होईल, त्याच्यामध्येच निर्णय होऊन जाईल आणि त्याच नंतर ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल आणि जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाबद्दल लाडक्या बहिणींना लवकरच अपडेट घेऊन येतो. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जुलै महिन्याचेच हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती केले जाईल. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. तुम्ही जर आपल्या मराठी YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.